पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ हा प्रकार घडलाय दिव्यातील पालिका शाळेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. महापालिकेमार्फत जे अन्न पुरवलं जातं हे अन्न दिवा शहरातील महापालिकेच्या शाळा आहेत तिथे पहिली ते इयत्ता 8वीपर्यंत हे अन्न लहान मुलांना दिलं जातं. हे अन्न खाऊन बरेच मुलं अशी आजारी पडलेली आहेत. अशी वारंवार आजारी पडत असल्या कारणाने पालकांनी त्याच्याकडे पाठपुरावा केला व पालक सभा घेतली. त्यांच्या निर्देश असं आलं की हे अन्न खाऊन मुलं आजारी पडतात. त्यांनी जेव्हा मला ही तक्रार केली तिथे जेव्हा पोहोचली तेव्हा असं निदर्शनात आलं की हे जेवण बनवलं जातं ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. जे तांदूळ आहेत, वरण आहे, पाणी आहे. पाणी तर अस्वच्छच होतं आणि तांदळात प्लास्टिकचे दाणे होते. वरण बनवण्यासाठी आम्ही जे काम करणारे व्यक्ती आहेत त्यांना विचारलं का हा कॉर्नफ्लॉवर कशासाठी वापरला जातो. तो बोलतो वरण घट्ट होण्यासाठी वापरलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डाळीचं पीठही देण्यात आलेलं आहे. तर माझी अशी प्रशासनाला विनंती आहे का त्यांनी याच्याकडे जातीने लक्ष द्यावे. जर असं जेवण लहान मुलांना दिलं जातं तर हे जेवण तात्काळ बंद करण्यात यावं आणि जो ठेका ज्या दाते मॅडमला ठाण्यातून दिलेला आहे तो आधी त्याची चौकशी करण्यात यावी.